राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी काढलेल्या अपशब्दाच्या विरोधात आज ठाण्यातील काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीने नगरसेवक सुहास देसाई यांच्या नेतृत्वाखाली आज काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर व बॅनरवर शाई फेकून तीव्र आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलकांनी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या पोस्टरला शाई फासत फोटो जाळून आंदोलन करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे पदाधिकारी मोहसिन शेख, रवी पालव, अमित पाटील, रमेश इंदिसे, जिया शेख, प्रितेश मोरे तसेच विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी ही मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी हर्षवर्धन सकपाळ यांचा तीव्र निषेध करण्यात आला। याविषयी बोलताना नगरसेवक सुहास देसाई यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली। सदर आंदोलन काँग्रेस ऑफिस बाहेर पोलिसांचा पहारा तैनात करण्यात आला आहे। सुरू झालेला आहे। हर्षवर्धन सकपाळ यांनी ज्या प्रकारे वक्तव्य केलेलं आहे या वक्तव्याचा निषेध तुम्ही व्यक्त करताय। आंदोलन सुरू झालंय आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू आहे। हर्षवर्धन काय त्याचं नाव काय ते नाव पण आठवत नाही तो सकपाळ ही काँग्रेस संपायला आली आहे तर संपत आलेल्या काँग्रेसचा अध्यक्ष आहे आणि त्या एका लायकी नसलेल्या माणसाने आज आमच्या ताई आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्राजी पवार यांच्या विरोधात जे वक्तव्य केलंय हे चुकीचं आहे। एका महिलेच्या विरुद्ध असं वक्तव्य करणं हे चुकीचं आहे। त्याचा आम्ही निषेध करतो आणि ह्या हर्षवर्धन सकपाळचा काँग्रेसची तातडीने राजीनामा घ्यावा व त्याने महाराष्ट्रात तोंड घेऊन निघून जावं, नाहीतर तो जिथे जाईल त्याचा तोंड आम्ही काळं करू। आम्ही ताईंचे कार्यकर्ते खंबीर आहोत। दादा दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून मग शॉवर चालूच। कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते, कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये। पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे। पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते। प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा। पाणी ही निसर्गाची देणगी आहे, पाणी निर्माण करता येत नाही। पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती। ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी। ठाणे महानगरपालिकेच्या 9 प्रभाग समितींच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक आज महापालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडली। या निवडणुकीसाठी ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले। यावेळी महापालिका सचिव मनीष जोशी उपस्थित होते। या निवडणुकीत 8 जणांची बिनविरोध निवड झाली असून मुंब्रा प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली। या निवडणुकीत दीपाली भगत विजयी झाल्या। यावेळी महापौर शर्मिला पिंपळकर, आमदार रवींद्र फाटक, आमदार राजेश मोरे, पीठासीन अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व नवनिर्वाचित प्रभाग समिती अध्यक्षांचा पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या। वागळे प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी एकता एकनाथ भोईर, लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी निर्मला कणसे, नौपाडा कोपरी प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी मीनल मुकुंद संखे, वर्तकनगर प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी जयश्री जेली डेव्हिड, माजीवडा मानपाडा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी सिद्धार्थ दिलीप ओवळेकर, उथळसर प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी नारायण शंकर पवार, कळवा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी विजया मनोज लासे आणि दिवा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी दीपक नामदेव जाधव यांची बिनविरोध निवड झाली। मुंब्रा प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी मात्र चुरशीची लढत झाली। ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे अन्सारी नफीस अहमद मोहम्मद अनीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष गट यांच्या दीपाली मोतीराम भगत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते। या दोन्ही उमेदवारांमध्ये झालेल्या मतदानात
अन्सारी यांना 4 मते तर दीपाली भगत यांना 10 मते मिळाली. त्यामुळे पीठासीन अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी दीपाली भगत यांना विजयी घोषित केले. जनसेवकाचा जनसंवाद या 117व्या कार्यक्रमात शहरातील प्रलंबित SRA योजनेतील रहिवाशांनी उपस्थित राहून व्यथा मांडली. आमदार संजय केळकर यांनी अधिकारी आणि विकासक यांच्या समन्वयातून रहिवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अनेक पीडित रहिवाशांनी धाव घेत तक्रारी मांडल्या. वर्तकनगर येथील भीमनगर झोपडपट्टीचा SRA प्रकल्प क्लस्टरमधून बाहेर काढण्यात आल्यानंतरही प्रलंबित आहे. संबंधित विकासाबाबत रहिवाशांच्या अनेक तक्रारी असून प्रकल्पाला चालना मिळत नाही. येथील पीडित 350 कुटुंबांना हक्काचे घर मिळावे यासाठी मी प्रयत्नशील असून लवकरच SRA अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे संजय केळकर यांनी सांगितले. आंबेडकर रोड येथील SRA प्रकल्पातील सुमारे 450 कुटुंबे हवालदिल असून त्यांचे प्रतिनिधी देखील यावेळी उपस्थित होते. यावेळी केळकर यांनी संबंधित विकासकाला देखील निमंत्रित केले होते. बैठकीत क्लस्टर योजना राबवायची की SRA प्रकल्प राबवायचा यावर चर्चा करण्यात आली. सुमारे 19 वर्ष योजना रखडल्याने हक्काचे घर मिळणार की नाही असा प्रश्न उपस्थित झाला असून लवकरच यातून मार्ग काढणार असल्याचे केळकर यांनी सांगितले. यावेळी कापूरबावडी येथील गाळेधारकांनी देखील उपस्थित राहून व्यथा मांडली. हे रहिवासी गेले 50 वर्ष व्यवसाय करत असून अचानक त्यांच्या डोक्यावर कारवाईची टांगती तलवार आली आहे. या रहिवाशांचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी मी प्रयत्नशील असून ठोस कार्यवाहीचा आग्रह धरणार असल्याचे केळकर म्हणाले. शहरात अनेक SRA प्रकल्प वर्षानुवर्ष रखडले असून विकासकांच्या भ्रष्ट कारभारामुळे रहिवासी हवालदिल झाले आहेत. अशा विकासकांवर MPID अंतर्गत कारवाई करावी यासाठी मी अधिवेशनात सातत्याने आग्रह धरला आहे. शहरात जमीन बळकावण्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणात होत असून गुजरातच्या धर्तीवर कठोर कायदा आणण्याचा पुनरुच्चार केळकर यांनी केला. या कार्यक्रमात नगरसेवक सुनेश जोशी, नगरसेवक विकास पाटील, सुरेश कांबळे, नगरसेविका माधुरी मेटांगे, मगनबाई ठक्कर, राजेश गाडे, कैलास मात्रे आदी उपस्थित होते. आज 117व्या जनसंवादाच्या उपक्रमामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये SRA प्रकल्पाच्या लोकांनी आपल्याकडे धाव घेतली. मी प्रत्येक आमच्या या उपक्रमाला सातत्याने SRAच्या संबंधी मांडतोय आणि हे किती खरं आहे ते याच्यावरून आपल्याला कळतं. SRA प्रकल्प जे आहेत ते झोपडपट्टीवासियांना शाप की वरदान अशी परिस्थिती आज ठाण्यामध्ये काही ठिकाणी निर्माण झाली आहे आणि त्याच अनुषंगाने वर्तकनगर येथील भीमनगर ही जी झोपडपट्टी आहे, हा जो SRAचा प्रकल्प आहे तो प्रकल्प जो विकासक आहे त्या विकासकाचं नाव स्वामीराज बिल्डर आणि विहान बिल्डर. त्यांचं दुखणं हेच आहे, एक तर क्लस्टरमधनं हाय पॉवर कमिटीला सांगून आम्ही यांचा प्रकल्प जो आहे तो बाहेर काढला की बाबा हा SRA प्रकल्प म्हणूनच झाला पाहिजे आणि त्यानंतर आता म्हणजे आगीतून फोपाट्यात गेल्यासारखं त्यांना झालं. आता विकासकाची तक्रार ही सगळी मंडळी त्या प्रकल्पाची आली होती, झोपडपट्टीवासी आले होते. जवळजवळ 400-450 झोपडपट्टीवासी आहेत आणि विकासक अजून पुढे कुठलीही काही त्या प्रकल्पाला चालना देत नाही आहे. आता त्या संबंधामध्ये कठोर निर्णय घेण्यासंबंधी लवकरच SRAच्या कार्यालयामध्ये देखील बैठक घ्यायला लागणार आहे. दुसरा प्रकल्प जो आहे तो या इकडचा आंबेडकर रोड जो ठाणे शहरामधला आहे त्या भागातल्या 400-500 झोपडपट्टीवासियांचा आहे. 19 वर्ष ते रखडले होते आणि काहीच तयार होत नव्हतं, कागदपत्र तयार होत नव्हती आणि त्याच्यामुळे इतकी दिरंगाई झाली होती. आज मी प्रत्यक्ष हा प्रकल्प राबवणारे विकासक आणि झोपडपट्टीधारकांचे त्या कमिटीचे प्रतिनिधी यांची देखील बैठक घेतली आणि 2 पर्याय त्यांच्यासमोर त्यांनी ठेवले की क्लस्टरमध्ये आपण जाणार का SRAमध्ये जाणार. तर त्या दृष्टीने या आठवड्याभरामध्ये किती पात्र होऊ शकताय याची यादी बनवून विकासक आणि हे झोपडपट्टीधारक त्यांची कमिटी
हे माझ्या उपस्थितीत बसून पुढचा जो आहे तो निर्णय करणार आहेत. आता असे 10-10 वर्ष प्रकल्प जर रखडायला लागले तर माणसाचं गेलेलं आयुष्य तर पुन्हा मिळत नाही. आणि त्याच्यामुळे मी सातत्याने जी मागणी करतो आहे की तुम्ही MPID खाली या डेव्हलपरना घ्या. जर त्यांच्याकडनं काही चुका होत असेल तर MPID खाली गुन्हा दाखल करा. याचं उत्तम आता या ठिकाणी अनेक प्रकल्प बाधित त्रस्त झोपडपट्टीवासी जेव्हा येतात तेव्हा आपल्याला ते आवश्यक वाटतं. त्याचप्रमाणे आज काय झालेलं आहे की जमीन ग्रॅबिंगच्या संबंधामध्ये गुजरातच्या धर्तीवर कायदा आणावा अशी मी विधिमंडळामध्ये मागणी केली होती की जमीन हडप केली जाते, दमदाट्या दिल्या जातात. खाजगी लोकांच्याकडनं देखील काही वेळेला दमदाटी करून त्याची रूम असेल, घर असेल, जमीन असेल तर त्याच्यावर कुठलाही कायदा नाही आहे. आणि त्याच्यामुळे गुजरातच्या धर्तीवर जर अशा प्रकारचा कायदा आला तर असा जो प्रकार चाललेला आहे संगनमताने काही शासकीय अधिकाऱ्यांना पण हाताशी धरून जे चालू आहे ते थांबेल. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी वेगळी केस होती. कापूरबावडी भागामध्ये 50-60 वर्षापासून त्या ठिकाणी लोक राहत होते, काही गाळेधारक होते, त्याच्यामध्ये बरीचशी डिस्प्यूट होतं. पोलिसांच्या बंदोबस्तात ते 2 दिवसापूर्वी तोडणार होते, परंतु आम्हीच डिपार्टमेंटला सांगितलं की यांची ही बाजू आहे आणि त्याच्यामुळे प्रॉपर तुम्ही प्रोसिजर पाळल्याशिवाय पाडायची घाई करू नका. आता ते लोकही आले होते की आता आम्हाला पुढे काय, तर त्या संबंधामध्ये देखील त्यांचा हक्क अबाधित राहण्याकरता जे जे करायला लागेल ते आम्ही निश्चितपणे करू. कारण गरीब लोक आहेत, चाळीत राहणारे आहेत, त्यांचा तुम्ही हक्क जर अबाधित नाही ठेवला, बुलडोझर फिरवला असं नाही चालणार. आणि त्याच्यामुळे त्यांचा हक्क अबाधित राहण्याकरता पुढच्या काळामध्ये आम्ही ठोस अशा प्रकारची कार्यवाही करण्याचं सांगितलेलं आहे. एक कष्टकरी देखील या ठिकाणी आला होता, यल्लम्मा गायकवाड. ही अनेक वर्ष तो ट्रकचा व्यवसाय करतो आणि 10 वर्ष त्याला त्याचं पेमेंट मिळालेलं नव्हतं. ते मागच्याही आमच्या उपक्रमामध्ये सोमवारी ते आले होते, त्याच्याही आधी शुक्रवारी आले होते. आणि त्याच्यामुळे त्यांनी आज त्यांचे डोळे पाण्याने भरलेले होते. त्यांना अतिशय आनंद झालेला त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. कारण की जी रक्कम त्यांची राहिलेली होती त्याच्यातली काही रक्कमचा चेक जो आहे तो चेक ते थेट या ठिकाणी दाखवायला आले होते. आणि त्याच्यामुळे अशा अडलेल्या नडलेल्यांच्या करता देखील मी आणि माझ्या सहकारी या ठिकाणी जे आहेत हे सगळे लोक प्रयत्नशील असतात. म्हणूनच यांचं संकट, यांचं दुःख जे आहे ते दूर करण्याचं शक्य होतं. त्याचबरोबर काही ठिकाणी रस्ता रुंदीकरणामध्ये जे बाधित झाले तेही अडचणीत आहेत, त्यांनाही आपण पुढच्या काळामध्ये न्याय देणार आहोत. राबोडी भागामधले जे रिक्षाचालक आहेत त्यांना हक्काचा स्टँड देखील नाही, तर त्याही संबंधामधली हे सगळे आमचे रिक्षाचालक या ठिकाणी आले होते, आमचे जे त्या ठिकाणचे प्रधान प्रमुख आहेत त्यांच्याबरोबर. आणि त्यांना देखील व्हिजिट केल्यानंतर त्या ठिकाणी ट्रॅफिकच्याही निरीक्षकाने सांगितले की अमुक एक ठिकाणी हा स्टँड मिळू शकतो. अशा पद्धतीने काही व्यक्तिगत, काही सामूहिक विषय घेऊन लोक याही वेळेला आले होते. काही लोकांचा पाण्याचा प्रश्न सुटला म्हणून त्यांनी आभाराचं पत्र घेऊन आले होते. काही रेल्वेच्या हद्दीमध्ये 50 वर्ष राहून आता रेल्वेचं काही तिथे उपक्रम होणार आहे, त्याच्यामुळे त्यांचं घरं जी आहेत ती पाडली जाणार आहे, तेही आले होते. तर त्याच्यासंबंधी ठोस कार्यवाही जी आहे ती आम्ही पुढच्या काळामध्ये करणार आहोत. ठाणे शहरात पावसाळा सुरू होताच रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. निकृष्ट दर्जाची कामे आणि भ्रष्टाचारामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला. याच्या निषेधार्थ सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली अनोख्या पद्धतीने आंदोलन करत खड्ड्यात झाडे लावून महापालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. खड्डे बुजवण्याऐवजी झाडेच लावावी लागतील का, असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. मनसेने ठाणे महानगरपालिकेला इशारा दिला आहे की शहरातील सर्व धोकादायक खड्डे तात्काळ आणि दर्जेदार पद्धतीने बुजवावेत
अन्यथा नागरिकांच्या सहभागातून यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. जिल्हा सचिव नैनेश पाटणकर, विभाग अध्यक्ष संदीप साळुंके, राजेश बागवे, पप्पू कदम, किरण धमाल, विनायक बिटला, विनायक नलावडे, शुभम गोगळे, संजय भुजबळ, स्वप्नील बोराडे आदी पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. आंदोलनाबद्दल आणखीन हे लोक किती मुलांचा जीव घेणार ते मला कळत नाहीये. आता एक मुलगा आम्हाला कळलं, आम्ही MSCDLच्या ऑफिसमध्ये होतो, तिथे आम्हाला कळलं की इथे मुलगा पडलाय. तो कळला तसे आम्ही सगळे इथे आलो की ऑलरेडी 2 ठाण्यात झालेत. आता तिसऱ्याची तुम्ही वाट बघताय का? तो मुलगा जर त्या साईडला पडला म्हणून वाचला, कधी ह्या साईडला पडला असतो ना तर इकडे एवढी वर्दळ नाहीये. म्हणून आम्ही इथे आलो की प्रशासनाचं लक्ष वेधावं, त्यांनी इकडे नक्की लक्ष द्यावं. हा मोठा रोड आहे, इथे लोकांची तुम्ही किती लोकांची आणखी जीव घेणार आहात? त्या इथल्या आम्हाला जो कळेल ना, जो अधिकारी किंवा कॉन्ट्रॅक्टर, त्याला उचलून आणून खड्ड्यात बसू, हे पुढचं पाऊल असेल आमचं.